राज्यात विधानसभा निवडणुकीचं मतदान संपलंय। आता मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणेसह पोलीस यंत्रणा देखील सज्ज झाली आहे। मतमोजणी केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्तही पाहायला मिळतोय। मलबार हिल विलन्स कॉलेज या ठिकाणी मतमोजणी केंद्रावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। काल विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं आणि यानंतर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे मतमोजणीकडे। 23 तारखेला सकाळपासून मतमोजणी होणार आहे आणि त्या दृष्टीने आपण बघतोय की मतमोजणी केंद्र जी आहेत ती सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळतात आहे। पोलीस यंत्रणा असेल किंवा प्रशासकीय यंत्रणा असेल, निवडणूक यंत्रणा असेल, सर्व सज्ज असलेली आपल्याला पाहायला मिळते। यावेळी मी मलबार हिल इथल्या मतमोजणी केंद्रावरती आहे आणि आपण बघू शकतो की पोलिसांचा चोख असा बंदोबस्त जो आहे तो आपल्याला या सगळ्या मतमोजणी केंद्रावरती पाहायला मिळतोय। काल मतदान पार पडल्यानंतर ज्या ईव्हीएम मशीन आहेत त्या इथल्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेल्या आहे आणि 23 तारखेपासून सकाळपासून मतमोजणीला सुरुवात होईल। चोख असा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतो आणि याच पद्धतीने मुंबईतील जी विविध मतमोजणी केंद्रे आहेत या ठिकाणी अशाच पद्धतीची सुरक्षा व्यवस्था जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे। मुंबई महाराष्ट्रामध्ये काय होणार याकडे फक्त महाराष्ट्राचं लक्ष नाही तर देशाचं लक्ष लागलेलं आहे, कारण महाराष्ट्रातील जनतेने कोणाच्या पारड्यामध्ये मत टाकलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार येणार आहे या दृष्टीने सध्या सगळीकडे चर्चा होताना पाहायला मिळते आणि त्यामुळे 23 तारखेच्या दृष्टीने सर्वच प्रशासकीय यंत्रणा असेल, पोलीस यंत्रणा असेल ती सज्ज असलेली आपल्याला पाहायला मिळते। जर्नलिस्ट जितेंद्र वाघमारेसह मी देवेंद्र कोल्हटकर, NDTV मराठी, मुंबई।